जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारासह कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज सकाळी विमानानं जात असताना अचानक विमान अपघात झाल्यानं अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला। विमानतळाजवळ विमान लँडिंगच्या प्रयत्नात क्रॅश झाले। ही बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह देशभरात शोकांतिका पसरली असून सिल्लोड तालुक्यातील शिवना शिवसेना पक्षाचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार निकिता राजूबाबा काळे, पंचायत समिती गणाचे उमेदवार शेख सलीम यांचा प्रचाराचे शिवना सर्कलमध्ये नियोजन होतं। मात्र अजितदादा पवार यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला। शिवसेना भवन इथं अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राजूबाबा काळे, शेख सलीम यांच्या हस्ते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। न्यूज 18 सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख। आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांची विमान अपघातामध्ये दुर्घटना झाली आणि त्यांच्यासोबत आणि ते असे 6 जणांचा आज विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। खूपच वाईट घटना घडली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांचं निधन झालं। त्याबद्दल आम्ही शिवसेना कार्यालयात शिवसेना पक्षातर्फे त्यांना सर्वांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली। या ठिकाणचे जे तुमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही ते रद्द केलेले आमचे जे आजचे जे प्रचाराचे जे दौरे होते ते संपूर्ण दौरे रद्द करून आम्ही आज पूर्ण दिवस दुखवटा म्हणून आज पाळणार आहे।